आज तारीख आहे 17 ऑक्टोबर, वार आहे शुक्रवार आणि आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होती आहे. म्हणजे आज रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस असे दोन्हीही सण एकाच दिवशी आलेत. आता सण म्हणजे कसं की आपण रमा एकादशीपासून दिवाळी सणाला सुरुवात होते असं म्हणतो. तसं तर कोजागिरीपासूनच या सणाला सुरुवात होते, पण आपण दिवे लावायला जी सुरुवात करतो ती कोजागिरीपासून खरं तर करायला हवी. पण नाहीच जमलं तर रमा एकादशीपासून किंवा अगदीच गोवत्स द्वादशीपासून घराच्या दाराजवळ किंवा आकाशकंदील लावायला आपण या दिवसापासून सुरुवात करतो. तेव्हा इथे पहा, ही गोवत्स द्वादशीसाठी मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि दिवे लावून घेते आहे. आणि ह्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि आता इथे आहे दुसरा दिवस, शनिवार 18 ऑक्टोबर. आज आहे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी म्हटल्यानंतर आपण आज पूजा करतो आणि या दिवशी आपण 13 दिवे लावतो. आता हे दिवे लावायचे, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा म्हणजे रांगोळी ही माझ्यासाठी तरी खूप प्रिय गोष्ट आहे. सुंदर असे कलर आणि ह्या सगळ्याचा आपल्या मनावरती खूप परिणाम होतो असं मला वाटतं. हे असे स्वच्छ सुंदर कलर आपल्याला मनाला नेहमीच भावतात आणि ते खूप आनंदी वातावरण निर्माण करतात. आता बाकीचं आपण पाहूच यात, पण सगळ्यात आधी मी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप लक्ष लक्ष द्वीप अशा शुभेच्छा देते आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती आणि याच दिवशी आपण यमद्वीपदान करतो. यमाला आपण एक दिवा अर्पण करायचा असतो. आता आणि आपण या दिवशी 13 दिवे लावतो. याचं कारणही असं आहे की कोजागिरीपासून जर आजचा दिवस आपण मोजला तर हा 13वा येतो. त्यामुळे आपण जर इथे दिवे लावलेले नसतील, राहिले असतील आणि जरी लावले असतील तरीही 13 दिव्यांपासून आपण धनत्रयोदशीला लावायला दिवे सुरुवात करतो. मग आता हे दिवे लावायचे कुठे? दाराजवळ दिवे लावायचे हे तर अगदी लहान मुलांना सुद्धा माहिती असतं, कारण फटाक्याची फुलबाजी जी असते ना ती त्या दिव्यावरती लावली जाते हे अगदी ठरलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की बाकीचे दिव्यांना जास्त महत्त्व आहे. म्हणजे आपण न्हाणी घरामध्ये दिवा लावला पाहिजे, पुढच्या दारी जसं लावतो तसं मागच्या दारीही लावला पाहिजे. आपण जिथे आपली चूल, पूर्वी चूल असायच्या, पण आता आपले जिथे गॅस असतात तिथे अग्नीला किंवा अन्नपूर्णा तिथे वास करत असते असं म्हणतात, तर तिथे एक दिवा लावायचा असतो. 1 लावा, 2 लावा. देवाजवळ दिवा लावायचा असतो, देवघरामध्ये आपण दिवा लावतो. असे सगळे मिळून 13 दिवे लावून झाल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल तर आणखीन आपण लावायचे तर ते आपण लावूच शकतो. मग ते तुम्ही कितीही म्हणजे अगदी कितीही लावू शकतात. मग पण ह्या 13 दिव्यांना मात्र तेलाचा मान आहे. म्हणजे हे 13 दिवे तुम्ही तेलाचे लावले पाहिजेत आणि बाकीचे जे दिवे लावतात ते तुम्ही मग पाण्यावरचे आपण लावू शकतो. काही आपण जे मेणबत्त्या वगैरे येतात, आजकाल खूप सुंदर आकारामधल्या मेणबत्त्या अशा सगळ्याच गोष्टी येतात, सुवासिक येतात, तर हे आपण लावू शकतो. पण मुख्य
म्हणजे तिळाच्या तेलाला, मोहरीच्या तेलाला महत्त्व आहे आणि याचा दिवा लावणं अत्यंत गरजेचं आहे. आता धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा केली जाते. मी रांगोळी पहा तशीच काढते आहे. खाली कलश आहे, कलशावरती असे छान लक्ष्मीचे हात दाखवलेले आहेत आणि त्या हातातून असे मोहरा म्हणा किंवा सोनं असं सगळं पडतं आहे. असं हे बघा, भावना ह्या प्रत्येकाच्या अगदी सारख्याच असतात. खूप काही अपेक्षेने करणं म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या जातात असं नाही, पण आपली हौस ही आपण पूर्ण करूच शकतो. आणि त्यातून असे सुंदर बारीक बारीक फुलं पण दाखवली आहेत मी, की त्याबरोबर अशी सुरेख फुलं पडतायत आणि हे खरंच अगदी मनमोहक वाटतं माझ्यासाठी तरी. आणि हे प्रत्येकाने याचा आनंद घ्यायला हवा असं मला नेहमी वाटतं. कारण जे आपण अनुभवू शकत नाही ना, त्याचा आपण विचार करू शकतो, ते आपण काही ना काहीतून आपण समोर आपल्याला जे येतं त्यातून आपण नक्कीच त्याचा अनुभव घेऊ शकतो. जर एखाद्याला शिल्पकाम येत असेल तर त्यांनी एखादा सुंदर घडा बनवून त्याच्यामध्ये पण काही कलाकुसर करू शकतात. ज्याला रांगोळी येते त्यांनी रांगोळी काढावी. ज्याला काहीतरी सजावट करायची आहे ते छान घडा घेऊन त्याच्यामध्ये अगदी, मी तर म्हणते पूर्वी आहे ना चॉकलेट यायचे अगदी मोहरांच्या आकारातले, अजूनही येतात मला तरी वाटतं. मग त्याचं डेकोरेशन केलं. करण्यासारखं खूप काही आहे. हात दोन आहेत मात्र, त्यामुळे रांगोळी ही अनिवार्य आहे असं मला तरी वाटतं. दिवाळीमध्ये रंग, प्रकाश, आणि तेच मी इथे करते आहे आणि हे मी तुम्हाला दाखवते आहे. आणि आज धनत्रयोदशीमुळे मी आज थोडीशी खरेदी करायला गेले होते. आता संपूर्ण काही दाखवलं नाही कारण व्हिडिओ किती मोठा करणार, पण आजच्या दिवशी आपण काही गोष्टींची नक्की खरेदी करायला हवी. म्हणजे या दिवशी आपण धनाची पूजा करतो म्हणून धने खरेदी करावेत, काही दिवे खरेदी करावेत. म्हणजे आपण लक्ष्मीपूजनाला जे दिवे आपण वापरणार ते दिवे, किंवा खतावणी असते त्याची आपण आज खरेदी करावी. लक्ष्मी, आता लक्ष्मी म्हणजे तुम्ही ज्या मूर्ती येतात त्याही घेऊ शकतात. आणि लक्ष्मी म्हणजे आपण जी घरामध्ये झाडू वापरतो घर साफ करण्यासाठी त्यालाही आपण लक्ष्मीच म्हणायचं. आता इथे खरं हा शब्द वापरू नये, परंतु आज मी तुम्हाला इथे सांगण्यासाठी वापरलेला आहे, पण तिला लक्ष्मीच म्हणावं. आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो ना, तसंच सोनं चांदी खरेदीलाही आज फार महत्त्व आहे. आणि तुम्ही या दिवशी तांब पितळ सुद्धा खरेदी केलेलं हे खूप फलदायी असतं असं म्हणतात. आता तुम्हाला जे वाटेल, सोनं घेता आलं तर नक्कीच सोनं चांदी खरेदी करावी. आणि एखादं तांब पितळाचं आवड असेल तर त्याची एखादी वस्तू घ्यावी. आज पहा, मी माझ्या मिस्टरांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांचं आरोग्य हे खूप उत्तम राहावं असं मला नेहमी वाटतं. आणि त्यामुळेच मी यावर्षी धन्वंतरीची मूर्त खरेदी केलेली आहे त्यांच्या, कारण धन्वंतरीच्या दिवशी छान असा त्यांचा आज वाढदिवस आला आहे. आणि मला वाटलं की यावर्षी त्यांना हेच भेटवस्तू सगळ्यात उत्तम असेल. त्यांचं आरोग्य नीट राहावं अशी मी धन्वंतरीकडे आज खूप मनोभावे प्रार्थना करते. आणि त्याचसाठी मी आज त्यांना त्यांचा वाढदिवस, धन्वंतरी जयंती, आज धनत्रयोदशी असा सगळा काय म्हणतो ना आपण की सुवर्ण योग जुळून आलाय, तेव्हा मी आज धन्वंतरीची खरेदी केलेली आहे. आणि त्याची पूजा मी तुम्हाला पुढे दाखवेलच. पण इथे ना मी आज
घरातला फराळाला सुरुवात केलेली आहे आणि इथे सगळ्यात आधी गोड पदार्थापासून मी नेहमीच सुरुवात करते. तर इथे मी लाडू करून घेते आणि एकाच वेळी दोन्हीही लाडू करते, म्हणजे रवा लाडू पण आणि बेसन लाडू पण. थोडंसं आपल्याला याचा ताळमेळ करता आला ना तर आपल्याला खूप बरं पडतं. जास्त भांडी पडत नाहीत, कारण ह्या कामांना एकसारखी भांड्यांची आवश्यकता असते. त्यामुळे भांडी पण एकाच कामामध्ये आपली 2 कामं होऊन जातात. किंवा आता बघा, रवा लाडवाला आपण जेव्हा थोडं मुरत घालतो थोडा वेळ, तेवढ्या वेळामध्ये बेसन लाडूची तयारी होते आणि ते मुरेपर्यंत रवा लाडू बांधून होतात. असं थोडंसं गणित आखलं ना की आपल्या कामांना व्यवस्थित वेळ दिला जातो. आणि मला आहे ना 1 ते 1 काम करायला खरंच वेळही पुरत नाही, वेळही नसतो आणि मला आवडतही नाही. मला असं वाटतं की आपण मल्टिपल काम करता यायला हवं. तेव्हा मी इथे पहा, आता रवा लाडू मुरायला ठेवलेत आणि इथं बेसन लाडू करायला घेतलेत. तेव्हा आपण अशी कामं, कारण सणाच्या दिवसांमध्ये ना हे थोडंसं क्लेव्हर वर्क आपल्याला करताच यायला हवं. कारण किती गोष्टी ना, रांगोळी काढायची असते, सजावट करायची असते, दिवे लावायचे असतात आणि मुळात म्हणजे स्वतःलाही आवरायचं असतं. मला तरी खूप आवडतं, कारण ह्याच्यामध्येच आपण रोज तर काय तेच जीवन जगतोय, उठायचंय, काम करायचंय, पण यातूनच आपण काहीतरी आनंद घेतो ना. तेव्हा तो आनंद पुरेपूर घ्यावा, पण सगळं करून. म्हणजे आपली कामंही वेळेत झालेली असली पाहिजेत, सगळी कामंही व्यवस्थित झालेली असली पाहिजेत आणि आपला आनंदही आपल्याला घेता यायला पाहिजे. मग त्यासाठी थोडंसं नियोजन महत्त्वाचं असतं की आपण कधी काय करू शकतो, कोणत्या वेळेत काय गोष्टी करू शकतो. आणि छान आजचा मिस्टरांचा वाढदिवसही आहे, धनत्रयोदशी आहे, तर गोड पदार्थ तर हासा व्हायलाच हवा. आता मी इथे दोन्हीही लाडू करून घेतेय. पहा तुम्हाला कसे वाटतायत ते. आता हे करताना आहे ना, मी सगळ्यात आधी काय करून घेतलं माहितीये का, वेलदोडा, वेलचीची पूड करून घेणं. कारण सगळ्या पदार्थांमध्ये मला तरी ह्याचा सुगंध फार आवडतो बरं का. म्हणजे वेलचीची थोडंसं जरी त्याचं हे घातलं ना दाणे, तरी त्याचा स्वाद हा कैक पटीने वाढतो असं मला तरी नेहमी जाणवतं. आणि त्याचं मला म्हणजे असं वाटतं की जेव्हा आपण गोडाचे पदार्थ करतो तेव्हा वेलची म्हणा, जायफळ म्हणा, ह्या गोष्टी हव्यात. आणि गुळाचा पदार्थ करताना जायफळाचा स्वाद हा जास्त त्या पदार्थाला एनहॅन्स किंवा त्याची स्वाद खूप छान वाढवतो. आणि ड्रायफ्रूट पण मी काय केलेत ना, एकदाच सगळे असे तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेत, आपण तळून घेतलेत, जेणेकरून त्या सगळ्या पदार्थांमध्ये थोडे थोडे करून मी ते घालू शकते. त्यामुळे ह्या कामांची आपल्याला आहे ना वेळ वाचतो. म्हणजे प्रत्येक वेळी ते थोडेसे तळायचे, तेवढ्याच ह्याच्यात टाकायचे, काही नाही. आपण सगळ्याचा अंदाज घ्यायचा की आपण किती किती करणार आहोत, त्या अंदाजाने एकदाच ह्या गोष्टी सगळ्या करून ठेवायच्या आणि मग पुढच्या कामांना मोकळं. आता इथे पहा, मी थोडेसे ना ते भाजून झालं ना पीठ बेसनाचं, की असं त्याच्यावरती केसराचं पाणी थोडंसं शिंपडलंय. याने स्वादही छान येतो, सुगंध छान येतो. त्याने पीठ जे असतं ना ते असं थोडंसं फुलतं. त्यामुळे म्हणजे असं मल्टिपल त्याचं यूज आहे किंवा त्याचा वापर आहे. आणि हे पहा, लगेचच त्याचा असं आहे ना एक रवाळपणा त्या पिठाला येतो तेव्हा, आणि रंगही खूप छान येतो. आता इथे हे मी सगळं आहे ना असं मोडून घेते बघा. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की रवा मुरायला ठेवला होता मी त्या पाकामध्ये, तर इथे मी ते असं छान आता. आणि मगाशी पण म्हणजे जेव्हा मी तो बेसन लाडू करत होते, बाजूच्याच शेगडीवरती मी ह्याचं हे जे आहे ना काय म्हणू आपण कढई,
किंवा जे भांडं आहे ते आपण मी तिथेच ठेवलं होतं की मधून अधून आहे ना एक 5-7 मिनिटांनी ते हलवत राहायचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असं घट्ट एकाच ठिकाणी जमून राहणं किंवा असे काही गाठी होणं, गुठळ्या होणं असं होत नाही. आणि हाताने करताना अगदी सहज बघा, आता काहीच त्रास होत नाही आहे त्याला. आणि खूपही अगदी पार त्याचं कडक होईपर्यंत ते ठेवायचं नाही, लगेचच करायला घ्यायचं. आणि एकसारखे लाडू करण्याची ही एक ट्रिक मी तुम्हाला दाखवते आहे की पळी घ्यायची आपल्याला ज्या आकारामध्ये हवं आहे, लहान मोठा. माझं काय होतं ना की मोठा हात म्हणजे असा मोठा लाडू होतो आणि मग त्यापेक्षा मग असं वाटतं की एकसारखं येण्यासाठी हे म्हणजे होणार नाहीतच असं नाही, पण वेळ वाचला जातो की आपण अरे आता बरोबर होईल का एवढाच. आणि काय इथे दाखवते पहा मी आता हे असं आपण आता इथे वरती लावतीये, पण हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं वरती लावते की मग ते परत दाबत बसावं लागतं. त्यापेक्षा आता हे मी बेसनाचे करायला घेतले तेव्हा मी तुम्हाला दाखवतेय की काही नाही, असं आता बघा हे बेसन पिठाला आहे ना मी थोडं 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 करून तूप घातलंय, त्याच्यामुळे ते जास्त झालं नाहीये. आता त्यामध्ये वेलची पूड, नेहमी वेलची पूड नंतर घालायची, परतताना घालायची नाही, वास सोडून जातो. तेव्हा वेलची पूड घालून घेतली आहे आणि त्यानंतर ते सगळं असं मिसळून घ्यायचं. आणि यामध्ये आता थंड झाल्यानंतर पिठी साखर घालायची, हवी तशी आपण थोडीशी मिसळत जाऊन ते असं छान असं एकत्र एक जीव करून घ्यायचं. आणि हे पहा, यामुळे काय होतं ना की बेसन आपल्याला तूप किती हवं आहे ना ह्याचं प्रमाण आपल्याला छान लक्षात येतं. आणि मग काही वेळेला काय होतं की ते असे रेलले जातात, म्हणजे ना बसके होतात किंवा चपटे दिसायला लागतात लाडू. तर तसं नाही, तुपाचं प्रमाण ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे लाडवामध्ये, की चवदार लागतंय म्हणून आपण खूप तूप घातलं तर तसं करून चालणार नाही. आणि कमी घालण्यातही ते वळले जाणार नाही, त्यामुळे त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित यायला हवं. इथे पहा मी आता सगळं असं हे बघा असं मूठ दाबली की ते वळलं जातंय, एवढं प्रमाण ठीक आहे. आणि आता पहा, आता हे पळीचं मी जे प्रमाण म्हटले ना तुम्हाला ते इथे दाखवते. त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला जे ड्रायफ्रूट ठेवायचे आहेत ना ते अगदी खाली ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसे जे काही सारण असेल, म्हणजे आता रव्याचं असेल तर रव्याचं किंवा आता हे बेसनाचं आहे तर बेसनाचं, आणि ते काढून घ्यायचं. कारण ते म्हणजे बांधल्यानंतर त्याच्यावरती ठेवण्यापेक्षा बांधतानाच जर आपण त्याच्यामध्ये ठेवलं ना एखादी ड्रायफ्रूट तर ते खूप छान लागतं. आणि याच्यामध्ये तर खूपच व्यवस्थित बसतं, अजिबात बाहेर निघून येत नाहीत. आणि लहान मुलं आहे ना ही फार खट्याळ आणि खोडकर असतात बरं का. त्यांना असं वरच्यावर जर दिसला ना बेदाणा, मनुका, काजू की ते बरोबर सगळे वरचे काढून घेतात. हा माझा कित्येक लहान मुलांचा अनुभव आहे, अगदी माझ्या मुलांसहित. त्याच्यामुळे हे थोडेसे दबलेले असले ना त्यामध्ये की थोडंसं ते सुरक्षित राहतात असं मला तरी वाटतं. आता थोडी मजाही असलीच पाहिजे. हे पहा असे छान असे लाडू करून झालेत आणि हे पहा असे त्यामध्ये ते व्यवस्थित ते ड्रायफ्रूट बसून गेलेत पहा. आणि ही आजची संध्याकाळ, तेव्हा मी इथे तुम्हाला रांगोळी दाखवते आहे आणि कशी वाटते ही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. आता इथे पहा, आपल्याला यमदीपदान करायचं असतं आणि हा पिठाचा दिवा बनवला जातो. यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि घट्ट असं पीठ मळून त्याचा एक दिवा हा आपल्याला दक्षिणेकडे मुख करून त्याच्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल असं घालून तो रात्री लावायचा. पण लक्षात ठेवा की हा एकदा लावला ना की पुन्हा सतत त्याला पाहायला जायचं नाही. म्हणजे शक्यतो तो आपण थोडा सगळे दिवे लावून झाल्यानंतर तो लावावा. आणि इथे पहा आम्ही अशी धन्वंतरीची पूजा केली आहे. आता धन्वंतरीची पूजा म्हणजे धनाची पूजा, हा थोडासा मला गैरसमज वाटतो. कारण हा आरोग्यासाठी हे सगळ्यात मोठं धन आहे असं आपण नेहमीच म्हणतो. तेव्हा इथे पहा शतावरी, हळद, धणे, गूळ, तूप, मध आणि हे थोडेसे असे
ड्रायफ्रूट्स आहेत तेही इथे मी पूजा करून घेतली आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची म्हणजे डिंक आहे ह्यामध्ये आपण जे पौष्टिक असं जे आहार आहे त्याचा आपण इथे नैवेद्य दाखवावा किंवा त्याची पूजा करायची असते. आणि ते सगळं करून झाल्यानंतर इथे पहा मी आता चिवडा करायला घेतलाय. आता इथे पण मी 2 प्रकारचे चिवडे करतेय. एक भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि एक पातळ पोह्यांचा चिवडा. आणि प्रत्येक वेळेस हे असे भाजताना आहे ना, एक स्लॉट झाला की दुसरा भाजण्याच्या आधी मी असं कापडाने ते थोडंसं पुसून घेतेय. त्याने काय होतं ना की असा काळपटपणा जो काही आलेला असतो चुरमुऱ्यांचा म्हणा किंवा असं थोडंसं खाली अगदी पडतं थोडंसं, तर ते पुसून घ्यायचं म्हणजे चिवड्याला रंग बदलत नाही. काळसरपणा वगैरे जो असतो ना तो अजिबात चिवड्याला येत नाही. प्रत्येक वेळी आहे ना ते असं बारीक बारीक त्याला असं काय म्हणू आपण अगदी बारीक अशी पूड पडलेली असते, काळी काळी होते ती. त्यामुळे ती नेहमी पुसून घ्यायची. आणि आता दोन्हीचा मी प्रमाण घेऊन थोडंसं तेल घेतलंय. आता पहा एवढा दोन्ही चिवडा आहे, पण एवढ्याच तेलात मी दोन्हीही चिवडे करतेय. अजिबात तेलाची गरज पडत नाही. तुम्ही खरपूस चिवडे जर भाजले त्याचे पोहे तर ह्याची आवश्यकता पडत नाही तेलाची जास्त. आणि इथे शेंगदाणे काजू असं मी तळून घेतलंय आणि ते दोन्हीही चिवड्यांमध्ये लगेचच घालून घेतेय. डाळवं हे सगळं मी एकत्रच तळून दोन्ही ह्याच्यामध्ये घालून घेतलंय. हे पहा, याने काय होतं ना की आपलं काम वाचतं. म्हणजे दोन्ही चिवड्यांना आपल्याला तेच घालायचंय. मग ह्याला वेगळं करा, त्याला वेगळं करा. आता हे खोबऱ्याची कापं जी आहेत ही फक्त मी वेगळी का तळते, याचा रंग अजिबात पुढे मागे झाला तर काळवंड म्हणजे असा जर जास्त रंगावरती पण ते चांगलं लागत नाही खोबरं किंवा कमी रंगावरही नाही. कारण शेंगदाणे हे एकसारख्या आकारातले असतात. थोडेफार डाळवं वगैरे आपण थोडं नंतर टाकू शकतो, पण खोबरं मात्र खरपूस असं तळलं गेलं पाहिजे. त्यामुळे ते मी थोडंसं वेगळं तळून घेतलंय. आणि इथे बघा दोन्हीमध्ये हे असं घातलंय. आता फोडणी देतीये. मोहरी घातलीये, जिरं घातलंय आणि असं छान त्याला तडतड आवाज येईपर्यंत ते छान तडतडू द्यायचं. आणि असा छान असा खमंग असे उभे उभे लसूण कापून त्याच्यामध्ये घातल्यात. आता लसणाचं खरंच छान स्वाद येतो बरं का चिवड्यामध्ये. आणि मी बाहेरचा कोणताही मसाला वापरत नाही, मी घरचाच आणि मसालाचा मी करतच नाही, हिरवी मिरची वापरते. तेव्हा थोडीशी हिंग घालायचं. आणि मी मागेही म्हटलं की हिंग डायरेक्ट त्या फोडणीवरती धरायचं नाही, कुठलंही जे आपण असेल ते भांडं म्हणा किंवा एखादी बरणी म्हणा, कारण त्याच्यामध्ये वाफ जाऊन ते खराब होऊ शकतं. असं हातावर घेऊन ते टाकायचं. कढीपत्ताही असा छान कुरकुरीत करायचा. लसूणही हे कोणत्याही गोष्टी मऊ राहायला नाही पाहिजेत. आता इथे मी उभी उभी मिरची चिरून घेतली आहे, तीही अशी छान तळून घेते. सगळ्या गोष्टी अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये असं मऊसरपणा राहिला नाही पाहिजे. सगळं असं खरपूस व्हायला हवं. आणि थोडीशी हिंग घातली आहे. पहा दोन्हीही ह्याला मला खूप गडद रंग असा म्हणजे चिवड्यांना म्हणा पोह्याला म्हणा असं नाही आवडत. त्यामुळे अगदी थोडंसं हळद घातलेली आहे. ही दोन्ही याची आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त वाटू शकेल, पण अजिबात नाही. हे प्रमाण व्यवस्थित आहे. आणि आधी मी पातळ पोह्यांमध्ये सगळं घालून घेतलंय कारण त्याच्यामध्ये तेल घालायची आवश्यकताच नसते. थोडंसं मात्र भाजक्या पोह्यांना थोडं तेल घालावं लागतं. त्यामुळे जे नंतर उरलेलं आहे ते मी भाजक्या पोह्यांमध्ये फोडणी घातलेली आहे. त्यामुळे त्याचं तेलाचंही अजिबात बघा खाली राहिलं नाही. आणि कोथिंबीरही आता मी छान अशी ती खरपूस अशी भाजून घेते, थोड्याशा तेलावरतीच तळून घेतल्यासारखं, आणि तीही त्याच्यामध्ये घातली आहे. आता इथे पहा सायट्रिक ॲसिड लिंबू सत्व जे आपण म्हणतो ते थोडंसं छान म्हणजे त्याची अशी एक टँगी अशी चव त्या पोह्यांना येते. किंवा सॉरी म्हणजे मी चिवड्याच्या पोह्यांना आपण पोहेच म्हणतो ना, तर त्याला म्हणा. आणि मीठ घालून घेतलंय. असे दोन्हीही याच्यामध्ये मीठ हे घातलंय. मीठ इथे प्रमाण आता मी खरंच मला जसं हातातला येईल तसंच घालत असते.
थोडं चवीने आपण पाहायचं आणि व्यवस्थित एकदा सवय झाली की ह्या गोष्टी अगदी सहज होऊन जातात. आणि ह्या सगळ्याला म्हणजे गोडाला नेहमी आपण थोडंसं मीठ घालतो, तसंच तिखटाला नेहमी थोडंसं गोडाची एक चव द्यायची. त्याने त्या पदार्थाची अजून स्वाद वाढतो, त्याचा एक फ्लेवर खूप छान इन्हॅन्स होतो. आणि इथे पहा, दोन्हीही चिवडेही माझे तयार झालेले आहेत. आता इथे पहा, मी अशी यमदीपदान करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे अनारशाचं पीठ आहे. तर आज मुरायला घालतीये, कारण एक एक गोष्ट, आता सगळ्याच गोष्टी चालू आहेत. दिवे रंगवले, घरातली स्वच्छता, आणि त्यामध्ये हे आता आज ह्याला मुहूर्त लागलेला आहे. पण काही हरकत नाही, 1-2 लक्ष्मीपूजनाला करून मग पुन्हा बाकीचं उरलेलं पीठ हे बरेच दिवस टिकतं. आणि इतकं सगळं एकाच वेळी फराळाचं खाल्लंही जात नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे थोडंसं आपण पुढे मागे जर काही पदार्थ केले तर ते वायाही जात नाहीत. आणि प्रसादाला आपल्याला एखाद दुसरा जरी असला नैवेद्याला, तरी मला असं वाटतं की भगवंत नेहमी वासाचाच धणी आहे. त्यामुळे हे इथे असं मी पीठ करून घेतेय आणि ते बाजूला ठेवून देतेय. आता हे असं बघा, बंद चालू पल्स मोडला करून हे मी बाजूला ठेवून दिलंय. आणि त्यामध्येही थोडीशी वेलची पूड घातली आहे. मला वेलची आणि जायफळ पूड फार आवडते. आता वेलची म्हणजे आपण बऱ्याच गोष्टींमध्ये घालू शकतो, पण जायफळ मात्र अगदी ज्यामध्ये गूळ असतो ना, त्यामध्ये जायफळ फार सुरेख त्याची चव वाढवतो, स्वाद वाढवतो. आणि हे सवयीने आपल्याला आता माहीत होत जातं. काही गोष्टी आपण इतर कोणाकडून तरी शिकत असतो. हे असंच माहीत होता काही गोष्टी मला माहिती आहेत, त्यामुळे बोलता बोलता ह्या येतात. आता इथे पहा, मी हे असं भरून ठेवतेय. आणि ह्याला फार गूळ घालायचा नाही, म्हणजे प्रमाण व्यवस्थितच आलं पाहिजे की आता कोरडं वाटतंय म्हणून गूळ वाढवा असं अजिबात करायचं नाही. आणि ते झाल्यानंतर मी इथे शंकरपाळी करायला घेतली आहे. आता शंकरपाळ्या करण्यासाठी पहा, काही जण पातळ तूप करून घेतात आणि काही जण सगळं एकत्र करतात, तूप, दूध किंवा पाणी आणि साखर वगैरे. पण मी इथे हे असं फेटून घेतेय तूप. ह्याने काय होतं, तूप असं हलकं होतं. म्हणजे आपण बेकिंगला जी प्रोसेस वापरतो ना, थोडीशी ती जर आपण इथे अप्लाय केली ना, तर खरंच इथे पहा, मी अशा रेषा ओढून का दाखवतेय, तर तिथे असं थोडेसे दाणे दाणे दिसत आहेत. हे सगळे दाणे मोडले गेले पाहिजेत, हे पहा असं. आणि मग त्याच्यामध्ये थोडं 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 करून हे असं मी साखर, म्हणजे पिठी साखर मी घालून घेतेय आणि तीही त्यामध्ये मिसळून घेतेय. आणि त्यामध्ये पुन्हा मी असं फेटून घेतेय. त्यामुळे ते सगळं हलकं होतं असं सगळं त्याचं जे, हे पहा. आणि असं हे पहा. आणि काय होतं ना, की आपण सगळं एकत्र केलं. आता मी दुधामध्ये पीठ मळते, त्यामुळे जर आपण ते जर एकत्र केलं ना दुधात, तर काही वेळ दूध फुटू शकतं. आणि मग तसं होण्यापेक्षा मला असं वाटतं की ही जी आहे ना पद्धत, ही खरंच खूप सोपी आहे. सोपी म्हणण्यापेक्षा थोडंसं आहे, म्हणजे आपण फेटायला लागतं, पण ह्याने ना वेळही वाया जात नाही की बाबा आता हे खराब होऊ शकतंय वगैरे, असं काही होत नाही. आणि त्यामध्येही थोडीशी वेलची पूड घालून मी ना थोडा रवा घातलाय. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आधी रवा घालून तो भिजत ठेवायचा. अगदी आपण जसं भिजवतो तसं भिजत ठेवायचं. आणि आता इथे मी लगेच दाखवतेय तुम्हाला,
पण मी जवळजवळ त्याला अर्धा एक तास तसंच सोडून दिलं होतं. आणि ते भिजल्यानंतर तेवढ्या वेळामध्ये मी आता स्वयंपाक वगैरे करून घेतला रात्रीच्या जेवणाचा, आणि मग त्याच्यामध्ये त्यानंतर मैदा घातला. त्यामुळे काय होतं ना की रवा अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजून जातो आणि तो फुलतो, आणि मग तो असा कचकच लागत नाही ह्याच्यामध्ये. आणि मग आपण नंतर तर पीठ थोडंसं कुटून घेतच असतो, त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये काहीही हे राहत नाही. आणि इथे पहा, मी आता मैदा घालून हे छान पीठ मळून घेतले आणि आता ते रेस्ट करून दिले बरं का. इथे आता मी थोडंसं लगेच दाखवतीये, पण त्याला थोडा वेळ मुरायला दिला होता. आणि त्यानंतर असं मी हे छान कुटून घेतलंय आणि छान असं ते अगदी मऊसर ते पीठ झालेलं आहे. रवा भिजवायला ठेवला ना की तो अजिबात आपल्याला फार पिठाला टेचावं लागत, टेचावं तर म्हणजे थोडंसं तरी टेचावं, पण खूप त्रास घ्यावा लागत नाही. आणि त्यानंतर हे पहा, मी असं हे बेकिंगचं जे आपलं एक येतं ना लाटण्यासाठी तेच वापरलंय, कारण ते मोठी असतं आणि मग त्याच्यावरती पटपट असं आपण छोट्या पोळपाटावर लाटत बसण्यापेक्षा काम उरकणं हा शब्द खरं तर चुकीचा वाटतो मला, पण लवकर होईल असं वाटतं. आणि म्हणून हे इथे असं मी थोडंसं मध्ये त्यालाही तुपाचं हात लावून असा थोडा मैदा भुरभुरून घडीची पोळी जशी करतो तसं थोडं करून घेतलंय. नॉमिनल अगदी थोडंसं लावायचंय, अजिबात ते तूप जास्त झालं नाही पाहिजे, पीठ जास्त नाही झालं पाहिजे, प्रमाणातच लागलं पाहिजे, नाहीतर मग सगळ्या तेलामध्ये ह्या सुटू शकतात शंकरपाळ्या. आणि आता हे पहा, आणि त्यामुळे काय होतं ना, त्या खुसखुशीत होतात, आतपर्यंत ते छान तळल्या जातात. आणि हे पहा, असं आपण रोटीला जसं करतो ना तसं केलं ना तर पीठ पटकन लाटलं जातं बरं का. आता हे असं सगळं माझं पटपट होणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतेय, कारण ते खूप जर असं आपण ताणत बसलो ना, कारण मैदा थोडासा ना परत आकसतो आणि खूप वैताग घेतो मग काही वेळेला. थोडंसं आपण ते रोटीची जी टेक्निक आहे बेकिंगची, रोटीची, हा ज्या आपण थोड्याशा एकत्रित केल्या ना ह्या गोष्टी, की आपलं काम थोडंसं सोयीस्कर होतं असं मला वाटतं. आणि हे पहा, असं मी मोठा झारे घेतलाय आणि त्याच्यामध्ये ते एक एक टाकण्यापेक्षा तेलामध्ये असं एकत्र घालून घ्यायचं. त्यामुळे काम सोपं होणं हे माझ्यासाठी खूप मला गरजेचं वाटतं. आणि सगळ्या स्त्रियांना मला असं वाटतं की ही कामं अशी सोयीस्कर व्हावीत आणि त्यांचा दिवाळी सण खऱ्या आनंदाने त्यांना घालवता यावा. फक्त काम करणं म्हणजे पण काही सण आहे असं मला वाटत नाही. आपल्याला छान नटता थटता यायला पाहिजे, आपल्या कुटुंबाबरोबर आपलं वेळ घालवता यायला पाहिजे, आपल्याला जे आवडतं ते आपल्याला करता यायला पाहिजे, तर तो सण मला असं वाटतं की तो आपण सण साजरा केला. आता इथे पहा, हे छान असे बघा कसे खुसखुशीत आणि अगदी असे फुलतायत त्या शंकरपाळ्या तेलामध्ये. आणि तेल तळतानाही खूप अगदी उकळतं तेल नसायला हवं, नाहीतर वरतून लाल होऊन आतून कच्च्या राहतात. हे पहा, तुम्हाला दिसत असेल इथे असे छान असे त्याला पदर सुटलेले आहेत आणि खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्याही माझ्या आज झालेल्या आहेत. मी शक्यतो एकाच दिवशी का करते, तर ह्या गोष्टी आहेत ना खूप आधी करून पण मग त्या उपयोगाच्या नाहीत. देवांना नैवेद्यही होतो. आणि आता इथे हा दुसरा दिवस आहे पहा, म्हणजेच खरं तर धनत्रयोदशीनंतर रविवारचा दिवस आहे हा. या दिवशी काहीच नाहीये, म्हणजे नरक चतुर्दशी ही सोमवारी उद्या आहे, तेव्हा मी इथे चकल्या करायला घेतल्यात. आणि हे भाजणीचं पीठ आहे, हे मी आधी करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मोहन घातलंय. आता मोहन घालताना जर आपण आता चकली तर आपण तेलातच तळणार आहोत, तेव्हा जी गोष्ट आपण तेलात तळणार त्याला मोहन तुपाचं घालायचं, आणि जी गोष्ट आपण तुपात तळणार त्याला आपण तेलाचं मोहन घालायचं. ही जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर नक्की हे पहा करून, तुम्हाला ह्याचा नक्की अनुभव येईल की मी जे सांगतेय ते अजिबात चुकीचं नाहीये. आणि इथे पहा, हे अशी छान अशी चकली पाडून घेतेय मी. आणि हा सोऱ्या आहे ना, खरंच म्हणजे तो दाबण्यापेक्षा ना ती वरती जी अशी चक्री असते फिरवायची, हा खरंच खूप सोयीस्कर वाटतो मला.
आणि आता तेल असं छान तापवून घेतलंय. आधी व्यवस्थित तेल तापलेलं असायला पाहिजे जेव्हा आपण तेलात चकली सोडणार आहोत तेव्हा. आणि त्यानंतर आपण त्याला थोडंसं मीडियम करायचं, म्हणजे आतपर्यंत छान अशी ती चकली तळली जाते. आणि पहा, पहिली चकली टाकल्यानंतर 1-2 मिनिटं थांबून मग दुसरी चकली टाकायची. आणि आता तिकडे पहा, खूप बुडबुडे येतात दुसऱ्या चकलीला, पण हिचे बुडबुडे कमी झाले म्हणजे चकली आतपर्यंत छान अशी ती तळली गेलेली आहे. आणि मग ही काढून घेईपर्यंत ती चकली छान अशी तळली जाते. अशी प्रोसेस करायची. एकदम सगळ्या चकल्या टाकायच्या नाहीत, थोडा मध्ये अंतर द्यायचं चकली टाकण्यामध्ये. आता उद्या आहे सोमवार, तारीख आहे 20 आणि उद्या आहे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी म्हणजे या दिवसाला अभ्यंग स्नानाला महत्त्व आहे. आणि दिवाळीला करतो ते अभ्यंग स्नान, जे रोज करतो ते स्नान. म्हणून अंघोळ हा शब्द खरं तर वापरू नये, कारण आपण स्मशानातून आल्यानंतर अंघोळ हा शब्द वापरतात. त्यामुळे आपली मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे. तिचाही केवढा मोठा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये पहा, आणि आपल्या परंपरेला. तेव्हा इथे मी त्याचाही व्हिडिओ पुढे दाखवला आहे. पण आता या आजच्या ब्लॉगची मी इथेच सांगता करते आहे. ह्या अशा सुंदर अशा सुवासिक फराळासह, अभ्यंगासह, रांगोळ्यांसह, ह्या सगळ्या अशा आनंदाच्या, भरभराटीच्या, सुखाच्या अशा रंगासह. तेव्हा मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी. पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी या आपल्या यूट्यूब वाहिनी अर्थात आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा. धन्यवाद.